कोर्ले किल्ला दीपस्तंभ आणि फोटो काढायचे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे आणि मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे। या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा आहे, ही म्हणजे कुंडलिका नदीची खाडी आणि ह्या खाडीचा जो हा पूल आहे तो आहे साळावचा पूल आणि ह्या पुलाने दोन्ही तालुके जे आहेत मुरुड आणि अलिबाग हे ह्या पुलामुळे जोडलेले आहेत। तर तुम्हाला थोडासा अंदाज आलेलाच असेल मी तुम्हाला आज कुठे नेते तर साळावच्या मार्गाने आपल्याला आता जायचं आहे काशीद बीच मुरुड साईडच्या रोडला। ह्या साईडला मुरुड आहे आणि ह्या साईडला बिर्ला मंदिर आहे, पण आपल्याला मुरुड साईडला जायचं आहे। कुठे चाललो आहोत ते मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगते। मी तुम्हाला कुठे घेऊन चालले ह्याची एक हिंट देते। आपल्याला ही कुंडलिका नदीची खाडी आहे, त्या खाडीच्या मुखाजवळ उत्तर बाजूला रेवदंड्याचा किल्ला आहे आणि दक्षिणेला जो किल्ला आहे ना त्या किल्ल्याकडे आपल्याला जायचं आहे। आता समोर एक तुम्हाला शाळा दिसते, म्हणजे जिथून आपण टर्न मारला तिथून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर ही एक स्कूल आहे आणि ही स्कूल जी आहे ती कोर्लई गावामध्ये रस्त्यावरच स्कूल आहे आणि आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे, कोर्लई गावात जायचं आहे। तुम्हाला आता समजलंच आहे, मी तुम्हाला कोर्लईचा किल्ला आणि कोर्लईचा दीपस्तंभ दाखवण्यासाठी नेत आहे। तर इथून आपल्याला गावातून जायचं आहे। गाव मोठं आहे पण गावामध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो थोडासा छोटा आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जेव्हा तुम्ही गाडी घेऊन जाल तेव्हा थोडंसं सावकाश गाडी चालवा, कारण रस्त्यावरती माणसं ये जा करणारी भरपूर आहेत। हा जो गाव आहे तो कोर्लईचं गाव आहे आणि इथे जास्त कोळी लोक राहतात आणि तुम्हाला जर ताजी मच्छी पाहिजे असेल ना, म्हणजे कालवाचे गोळे असू द्या, सुकी मच्छी असू द्या, सुकी मच्छीसाठी हा जो गाव आहे तो एकदम फेमस आहे। म्हणजे ह्या गावामध्ये एकदम फ्रेश सुकी मच्छी तुम्हाला मिळून जाईल, तर तुम्हाला मच्छी पण इथून घेता येईल आणि कालवाचे गोळे वगैरे पण इथून घेता येईल। तर हा गावामध्ये आतमध्ये म्हणजे जिथे समुद्र किनारा लागेल ना आपल्याला तिथपर्यंत आपल्याला गाडीवर जायचं आहे। इथे समोर बघाल तर मोठ्या मोठ्या बोटी आहेत ज्या मच्छी मारण्यासाठी समुद्रात नेल्या जातात, पण आता त्या बांधून ठेवलेल्या आहेत कारण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि त्या प्रॉपर अशा ताडपत्रीने मस्तपैकी बांधून ठेवलेल्या आहे, म्हणजे आतमध्ये पाणी शिरायला नको म्हणून। तर इकडल्या लोकांचा व्यवसाय जो आहे तो मासेमारी आहे आणि मस्त मच्छी मिळते। आता आपण आलेलो आहोत कोर्लईच्या बंदरावरती। इथे ना सुकी मच्छी सुकवली जाते, हे बघा तुम्हाला मोकळी जागा दिसते, तिथे सुकी मच्छी जी आहे ती सुकवली जाते, एकदम स्वच्छ जागा आहे। आणि आता आपल्याला जायचं आहे परत उजवीकडे, हे जो बंदर आहे तिथून आल्यानंतर उजवीकडे जायचं आहे। मस्त समुद्र असा शांत समुद्र आहे आणि पाऊस पण भरलेला आहे, ढग आहेत। इथे जी मोकळी जागा दिसते तिथे सगळीकडे सुकी मच्छी सुकवली जाते। आता हा जो रस्ता आहे ना तो पूर्ण डोंगरापर्यंत आपल्याला गाडी घेऊन जायचा आहे आणि हा रस्ता जो आहे तो थोडा रिस्की आहे, त्याच्यामुळे हळू गाडी चालवा। इथे ही पूर्ण मोकळी जागा दिसते आणि स्वच्छ जागा आहे मच्छी सुकवण्याची। इथून आता वरती जायचं आहे। तर फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत कोर्लईच्या दीपस्तंभाजवळ। तर आता जाऊया, इथे काहीतरी तिकीट घेण्याचं बोलतात, बघूया काय आहे ते।
तर इथे दीपस्तंभाच्या वरती जायचं आहे, लाईट हाऊसच्या वरती जायचं आहे. तर आपल्याला इथे तिकीट काढायला लागणार आहे. 20 रुपये एक तिकीट. असे आम्ही 5 जण आहोत आदवी धरून, पण आदवीचं तिकीट नाही आहे, लहान मुलांचं तिकीट नाही आहे. मोठ्यांचं तिकीट 20 रुपये एक असं तिकीट तुम्हाला काढायला लागणार आहे. पण तुम्हाला दीपस्तंभ खरं सांगण्यासारखं बघायला गेलं तर वरतून फक्त दृश्य दिसतं समुद्राचं, बाकी काहीच नाही. इथे वरती जायचं आहे. ते आम्ही इथे आता 5:20ला पोचलेलो आहोत. पण त्यांनी सांगितलं की किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो 15 मिनिटात बंद होणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला किल्ल्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही दीपस्तंभाची तिकीट काढलेली आहे. इथे लिहिलेलं आहे की दीपस्तंभाकडे जाण्याचा मार्ग, लाईट हाऊसकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो. पण तुम्हाला मी सांगते की तुम्हाला जर दीपस्तंभावरती जायचं नसेल तर तुम्ही तिकीट काढू नका. 5:30, 6, 7 वाजेपर्यंत जो किल्ल्याचा दरवाजा आहे तो बंद होत नाही. 7च्या नंतर किल्ल्याचा दरवाजा बंद होतो. त्याच्यामुळे तुम्हाला दीपस्तंभाकडे जायचं नसेल तर तुम्ही किल्ल्याकडे जाण्यासाठी तिकीट न काढता आतमध्ये येऊ शकता. कारण बाहेर त्यांनी सांगितलं की किल्ल्यावरती जाऊ शकत नाही. तर इथून वरती आपल्याला कोर्लई किल्ला बघायला जायचं आहे. मी तुम्हाला तो पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा आहे कोर्लईचा दीपस्तंभ. आता बघूया कसा रस्ता आहे, कसं वरती चढायचं आहे. तर हे आहे दीपस्तंभ. तुम्हाला आतमध्ये लाईट दिसत असेल. दीपस्तंभ कशासाठी बांधले गेलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. पहिलं आपण आतमध्ये जाऊया, दीपस्तंभ बघूया. तर इथे 2 मजल्यांची बिल्डिंग आहे, ती आपण चढून जायचं आहे. जिना आहे प्रॉपर, आणि तो चढून गेल्यानंतर वरती पोचल्यानंतर आपल्याला दिसणार आहे संपूर्ण समुद्र आणि पाठीमागचा कोर्लई किल्ला पण मी तुम्हाला दाखवणार आहे वरून दीपस्तंभावर गेल्यानंतर. तर इथे जिना आहे, छान छोटासा असा जिना आहे. एका जिनावरून जास्तीत जास्त एक माणूसच वरती चढ उतर करू शकतो, एवढा छोटा जिना आहे. आता फर्स्ट फ्लोअरला आम्ही आलेलो आहोत. आता अजून वरती जायचं आहे, म्हणजे 2nd फ्लोअर आहेत असं वाटते. बघूया आपण पुढे काय आहे. इथून हा जिना बघा कसा आहे, एकदम पातळ आहे. बापरे, कसं चढणार आहोत आपण ह्याच्यावरती बघूया. आता छोटासाच आहे, एक शिडीसारखा जिना आहे. एक माणूस खाली उतरेल आणि तेव्हाच एक माणूस वरती जाईल. म्हणजे एका वेळेला एकाच माणसासाठी हा जिना आहे आणि असं तिरका चढत यायचं आहे ह्या जिन्यावरून. तर आम्ही आता 2nd फ्लोअरला आलेलो आहोत. अजून वरती जायचं आहे. वरती जाण्यासाठी पण तसाच जिना आहे आणि इथे छोटीशी जागा आहे खूप. म्हणजे फर्स्ट फ्लोअर जिनाने चढलो, 2nd फ्लोअर पण पायऱ्या प्रॉपर आहेत आणि 3ऱ्या फ्लोअरला असे छोटेसे लोखंडी जिने आहेत. 2 जिने चढून वरती आल्यानंतर जो नजारा दिसतो, जे दृश्य दिसतं ते अप्रतिम आहे. असा छानसा समुद्र किनारा. तर इथल्या माहितीनुसार हे जे दीपगृह आहे कोर्लईचं ते 1955 मध्ये बांधलं गेलं होतं आणि पूर्णपणे स्वयंचलित होतं. ज्यामुळे जहाजे त्यांच्या मार्गावर निगेटिव्ह करण्यास आणि राहण्यास मदत करत होती. तसेच दीपगृह कोणत्याही बिघाडाशिवाय कार्य करण्यासाठी 4 बॅकअपचा संच कसा होता हे देखील इथे माहिती मिळते. आणि पलीकडच्या साईडला हा जो किल्ला आहे तो कोर्लईचा किल्ला आहे. आणि कोर्लईचा किल्ला जो आहे तो पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. कोर्लईचा किल्ला जो आहे तो खूप मोठा आहे. दीपगृह जे आहे, दीपस्तंभ जे आहे त्याच्यावर जर आपण उभं राहिलो तर कोर्लईचा किल्ला पूर्ण दिसतो. आणि कोर्लईच्या किल्ल्याची व्हिडिओ पण लवकरच मी अपलोड करणार आहे, तर नक्की बघा. कोर्लईचा किल्ला आतमधून खूप मोठा आहे आणि वरतून जे दृश्य आहे ना कोर्लईच्या किल्ल्यावरून समुद्राचं दृश्य पाहण्यासारखं आहे. तर नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोर्लईचा किल्ला टाकणार आहे आणि पूर्ण आतमध्ये तोफा वगैरे आहेत, तर आपण बघूया. तर इथून तुम्ही बघा की मी खूप झूम केलेला आहे कॅमेरा आणि तुम्हाला एवढा मोठा कोर्लईचा किल्ला दाखवा. मग पूर्ण तो जे डोंगर आहे, टेकडी आहे, ती कोर्लईच्या किल्ल्याचीच आहे. तर आजची कोर्लई दीपस्तंभाची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोर्लई किल्ला नेक्स्ट पार्ट कोर्लई किल्ल्याचा आहे, तर ती व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.
रुपयांनी ठेव.